आम्ही आलो आहोत कोकणामध्ये. आता आम्ही ना झाडं लावणार आहोत या ठिकाणी. अशी नवीन झाडं आणली आम्ही. सीताफळ आणलंय, रामफळ आणलंय, आंबा आणलाय, फणस आणलाय. ती झाडं लावणार आहे. झाडं लावण्यापूर्वी ना इकडे दाखवाय सर्व. इकडे ना आम्ही असं इकडे आलोय. हे बघा इकडे ना ही गुरं बसतात इकडे. बघा इकडे समोर गुरं बसलेली आहे. गुरं बसतात इकडे. आम्ही ते शेण घ्यायला आलोय. हे शेण आहे ना पवार बघा. हे आम्ही असं शेण जमवलंय आणि आम्ही आता हे शेण घेऊन सर्व जाणार आहे तिकडे. नंतर मग खड्डा मारणार. काय करायचं, नवीन झाड जेव्हा आपण लावतो खताची काहीच गरज नाही. हे शेण घ्यायचं, त्या खड्ड्यामध्ये टाकायचं, पहिला खड्डा मारायचा, त्यात ते शेण टाकायचं, नंतर मग झाड लावायचं. काहीच गरज लागत नाही खताबिताची. झाड एकदम छानपैकी होतं. ते हौशीने जर लावणार असं स्वतःच्या हाताने तर पहिलं असं हे शेण जमवा. आजूबाजूला गावाला शेण भरपूर मिळतं. मग ते शेण त्या खड्ड्यामध्ये टाका, नंतर मग झाडं लावा. झाड भरपूर चांगलं येतं आणि मस्तपैकी पीक देतं. धन्यवाद. केव्हा कोकण आपलं जसा. आता शेण जमवून आणलं तिकडनं आम्ही. आता इकडे आम्ही खड्डे मारतोय. असे खड्डे मारायचे, माझ्या खड्ड्यात शेण टाकायचं आणि मग व्यवस्थित असं झाड लावायचं. आता मी बाजूला रामफळाचं झाड आहे ते या खड्ड्यात लावणार आहे. तुम्ही पण लक्षात ठेवा, पहिली तुम्हाला झाड लावायचं नवीन झाड, तसा खड्डा मारायचा, त्यामध्ये शेण टाकायचं आणि मग झाड लावायचं. मग ते झाड छानपैकी येतं आणि त्याला छानपैकी फळं येतात. याची गरजच नाही. येवा कोकण आपलं तसा.